टिकवता येईना. ते लोक हेल्दी असतात, ते चांगले डिसिजन्स घेतात लाईफमध्ये. नॉलेज परमनंट आहे, तुमचे स्किल्स परमनंट आहे. जेव्हा तुमच्याकडे फेल्युअर्स येईल किंवा काही इश्यू येईल, तर यू शुड ग्रो इन युअर स्किल्स लेवल. म्हणजे आई वडिलांचं मेन पुण्याई आहे. तर इन्व्हेस्टमेंट ज्या तुम्ही केल्यात आता ऍट एज ऑफ 45, 43, नाही 45. 45 बरोबर. त्यामुळे तुम्ही ज्या परिस्थितीतून आले, म्हणजे चाळीतून हे सगळे आले, हा प्रवास एवढा मोठा कठीण, जॉबला स्ट्रगल, त्यामुळे तुम्ही ऍसेट जे जमा केलेत, तुमचे 2 फ्लॅट किंवा आज जे काही तुमच्याकडे आहे, मी जे काही बघतो ते की छान आहे व्यवस्थित. तर इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली, म्हणजे कसे इथपर्यंत, म्हणजे काटकसर ह्या कशा? ऍक्च्युली कसं आहे माहितीये काय, म्हणजे मी असं म्हणणं ना माझेच आहे, सगळेजणच आजकाल माझ्या पिढीतले जेवढे पण होते राईट जनरेशन मध्ये, सगळ्यांचंच बऱ्यापैकी दे आर वेल सेटल्ड. कारण त्यावेळेस चांगल्या होत्या. इवन वेन आय वॉज इन इंजिनियर, कुर्ल्यात राहायचो तेव्हा LNTच्या बसेस जायच्या, जे कुर्ल्या स्टेशनला थांबायच्या. जेव्हा आम्ही जायचो तिथून शाळेत वगैरे, तेव्हा LNT मध्ये नोकरीला लागायला पाहिजे असं स्वप्न असायचं आमचं. कारण LNT पोवायलाच असायचं. तर त्यावेळेस वाटायचं LNT मध्ये बसेसने येतात वगैरे. आणि काही रिलेटिव्ह होते तेव्हा माहिती व्हायचं, अरे LNT मध्ये कामाला आहे. आणि त्यावेळेस फॅशन होती, 10वी नंतर ITI करायचं. ITI करून प्लेस कुठे होणार, LNT, महिंद्रा, इथे भरपूर लोकांची गरज असायची. बजाज. तर ते क्रेज जास्त होतं आमच्या वेळेस बेसिकली. तर जास्त करून फोकस तोच असायचा. आणि ITI फक्त तुम्हाला 2 वर्षाचा असायचं. 2 वर्षानंतर पटकन प्लेस व्हायचं. बऱ्यापैकी लोक त्यावेळेस जे क्रेज होतं ना, ITI करायचे, 2 वर्षानंतर पटकन लोक 2 व्हीलर घ्यायचे, वेगवेगळे हे. तर त्या टाईप मध्ये हे होतं. माझ्या केसमध्ये झालं कसं काय, आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड थोडंसं स्ट्रगल होतं. त्यामुळे झालं कसं काय की सुरुवातीपासूनच फ्लॅट घेणं वगैरे हे तर दुरून शक्य नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे पास झाल्यानंतर पण थोडं स्ट्रगल पहिला जॉब मिळवायला, कारण कॉलेज म्हणा किंवा माझे स्वतःचे स्किल्स म्हणा, पण याला मी स्वतःला वैयक्तिकच जबाबदार म्हणून आय कांट ब्लेम एनीवन. कारण माझ्याबरोबर पण जे मित्र होते त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केल्यामुळे दे ग्रो राईट. म्हणजे त्यांचे चांगल्या चांगल्या ठिकाणी बाहेर डिग्रीला गेले, आउट ऑफ इंडिया. काही जणांनी सिडॅक केले कोर्सेस. मला म्हणजे तेच प्रॉपर प्लॅनिंगमुळे किंवा माहीत नसल्यामुळे किंवा फायनान्शियलमुळे, या काही कारणामुळे मला करता नाही आलं. पण बेसिकली त्यानंतर जेव्हा माझं बेसिकली मी कमवायला लागलो, तेव्हा ठरवलं की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे राईट. इन्व्हेस्टमेंट म्हणा, हे म्हणा. पण बेसिकली जेव्हा मी पहिला फ्लॅट घ्यायचा विचार केला, ऍक्च्युली आम्ही जेव्हा बाहेर पडलो तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंडमध्ये त्यावेळेस असं नव्हतं. त्यावेळेचा काळ असा होता की नाही, तुम्ही फ्लॅट घेतला पाहिजे किंवा जमीन घेतली पाहिजे किंवा काय घ्यायला पाहिजे. मग त्यावेळेस पहिला फ्लॅट घेणं हे म्हणजे दुरून शक्य नव्हतं, कारण पगार एवढे नव्हते बेसिकली जे होते. पण तरी पण जो सुरुवातीला तुम्हाला जागतो अमाऊंट राईट, तो तुमच्याकडे नव्हता. तर मला बेसिकली हा जो बिल्डर होता त्याने भरपूर सपोर्ट केला बेसिकली. तर त्यावेळेस मला बँगलोरला नंतर एक विप्रोतर्फेच, जेव्हा मी विप्रोमध्ये जॉईन झालो तेव्हा त्यांनी मला बँगलोरला पाठवलं होतं जॉईनिंग म्हणून. तर त्यावेळेस मला काही काळ मिळाला ह्या घराचं पेमेंट करायला. तर मी इथं रिस्क म्हणूनच घेतलं होतं. मी लिटरली सुरुवातीच्या काळामध्ये 1-1.5 वर्ष मी पेमेंट फक्त टोकन अमाऊंटच दिलं होतं. जे बिल्डर कोणी थांबत नाही. पण ह्या बिल्डरने खरोखर म्हणजे मला सपोर्ट केल्यामुळे ते शक्य झालं. पण ते पेमेंट करणं आणि जबाबदारीने पूर्ण पार पाडणं ही माझी जबाबदारी होती, घरच्यांची नव्हती. कारण तो डिसिजन माझा होता राईट. पण तुम्ही दुसरी पण प्रॉपर्टी घेतली, तो नंतरची लग्नानंतरचा गोष्ट आहे. ते माझ्या वाईफने सपोर्ट केला किंवा त्यांच्यामुळे शक्य झालं. दुकानं घेतले. हा. पण मी लिटरली सांगतो ना, म्हणजे बेसिकली इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा काही डिसिजन घेण्यासाठी हा तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट लागतो. म्हणजे त्यात भरपूर म्हणजे विषय कसा आहे, तुम्ही जेव्हा एखादी प्रॉपर्टी घेता किंवा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला कर्ज घ्यावं लागतं. कारण कुठलाही बिल्डर असं नाही म्हणत तुम्हाला EMI ने दे. तर ते कर्ज जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला सगळं सॅक्रिफाईस करावं लागतं. किंवा मग ते कर्ज तुमच्या बरोबर आयुष्यभर राहतं राईट. मग तुमची जबाबदारी आहे की, आणि फॅमिलीची जबाबदारी, बाबा त्या कर्जातून पटकन कसं बाहेर पडतायत. आणि मी माझ्या करिअरमध्ये 3 रिसेशन बघितलेत.
एका रिसेशन मध्ये तर माझं लग्न झालं होतं 24 Okay. नोव्हेंबरला, आणि 26 नोव्हेंबरला तो मुंबईचा हल्ला झाला होता. हा. आणि 24 नोव्हेंबरलाच हम्म. मला माझ्या मित्राने फोन केला, अरे तुला प्रोजेक्ट मधून रिलीज केलं आणि आपला क्लायंटला कामावरून काढलंय. आणि तो सब प्राईम क्रायसिस होता 2008ला. हा. तर मी म्हटलं, अरे यार, तू लग्नाच्या दिवशीच हे सगळं सांगतोय, म्हटलं जरा तरी थांब. म्हणजे ते रिसेशन मध्ये गेलो, पण लकली मला दुसरा प्रोजेक्ट वगैरे मिळाला त्यातून. पण सांगायचा विषय आहे की रिसेशन मध्ये तुम्हाला शिकायला भेटतं की तुम्ही सेव्हिंग म्हणजे नथिंग इज ही परमनंट. गोष्ट खरी आहे. नथिंग इज परमनंट. परमनंट. आणि विषय कसा आहे, तुम्हाला ती जाणीव करून देते की अरे नाही, तुम्ही आज चांगलं कमवताय, तुमच्याकडे आहे, याचा अर्थ तुम्ही सगळं व्यवस्थित आहे असं नाही. तुम्हाला तुमची पुढची जेव्हा वाईट काळ येईल किंवा वाईट मोमेंट येईल त्याची तयारी तुम्हालाच करायची आहे. आणि तुमच्या परिवाराची जबाबदारी ही तुमची जबाबदारी आहे. कारण तुमचा एक चुकीचा डिसिजन फायनान्शियली तुमच्या पूर्ण परिवाराला बॅकफुट बनवू शकतो, कुठल्याही लेवलचा असेल. तर मी म्हणेल की जेव्हा तुमच्याकडे 2 रुपये येत आहेत किंवा 10 रुपये येत आहेत, तर यू शुड सेव्ह 8 रुपीज, जेवढं होईल तेवढं. ओके. 7 रुपीज किंवा मॅक्सिमम 6 रुपीज, पण 60% to 70% तुम्हाला सेव्ह करताच यायला पाहिजे. तर तुमचे रिटायरमेंट नंतरची लाईफ मुलांवरती डिपेंड नाही राहणार किंवा दुसऱ्यांवरती डिपेंड नाही राहणार. मग भले काही असू द्या. आणि त्यासाठी तुमची जबाबदारीने तुम्हाला तुमच्या पार्टनरने पण सपोर्ट करायला. हल्ली कसं झालंय की आई वडिलांनी तेवढं फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे, नाही सॅक्रिफाईस होत सगळ्याच गोष्टी. तर तुम्हाला तुमच्या नीड्स फुलफिल करायला तुमचं इन्कम आणि तुमचं लाईफस्टाईल राईट, त्याला सॅक्रिफाईस करण्यासाठी भरपूर तुम्हाला मनाची तयारी करावी लागते. तर मला लकीली तो सपोर्ट मिळाला, थँक्स टू माय फॅमिली अनिता. तर हे सगळं महत्वाचं राहतं. तर तुम्ही जे म्हणाला की कसं झालं प्रॉपर्टी, मी काय वेगळं असं केलेलं नाही, पण डेफिनेटली जो लहानपणापासून आई वडिलांची शिकवण आहे, बाबा नाही तुम्हाला बचत ही करताच यायला पाहिजे. बचत हा तुमच्या सेव्हिंगचा पार्ट आहे. आणि त्यानंतर म्हणजे सुरुवातीचा काळ जेव्हा मी रिअल इस्टेटमध्ये माझा पोर्टफोलिओ झाला रे, त्यावेळेस मी मोस्टली म्युच्युअल फंड वगैरे इकडे माझा एवढा हे नव्हतं. ऍक्च्युली मला त्यावरती विश्वासच नव्हता किंवा टर्म इन्शुरन्स. तेव्हा एक होतं टाइम असा होता की शेअर मार्केटवर कोणाचा विश्वास नव्हता. म्हणजे शेअर मार्केट म्हणजे ग्लॅमर म्हणून मूवीज मध्ये तसं दाखवलं गेलं. हर्षद मेहता नव्हतं. तर भरपूर लोकांचं ऐकायचो का रे नाही, शेअर मार्केट हा फक्त गुजराती लोकांचा खेळ आहे आणि त्यामध्ये भरपूर रिस्क असते आणि पैसा मोस्टली. तर हे सगळं फायनान्शियल लिटरसी मध्ये आहे. पण तुम्हाला हे पण प्लॅनिंग करता यायला पाहिजे की जर तुम्ही 8 रुपये सेव्ह करताय महिन्याचे, तर तुम्हाला तो बॅलन्स करता यायला पाहिजे. तर ते पण त्यासाठी तुम्हाला कुठला कोर्स करण्याची गरज नाही, पण ऍटलिस्ट तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवून बॅलन्स करता आला सगळ्या क्षेत्रामध्ये, तर डेफिनेटली तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य चांगलं असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही की मजा करायचीच नाही, पण करायची, पण आहे ते टिकवता येणं ते सगळ्यात मोठं चॅलेंजिंग आहे. तर ते टिकवण्यासाठी तुम्हाला जी पुढच्या पिढीला पण शिकवण्याची गरज आहे ते मोठं चॅलेंज आहे. दॅट इज अ व्हेरी मोस्ट चॅलेंजिंग की टिकवता येणं. म्हणजे जे पण तुमचं आहे राईट, सपोज उद्या तुमचा जॉब गेला तर मग आहे ती लाईफस्टाईल किंवा आहे ते शिक्षण किंवा मुलांचं इम्पॅक्ट न होता टिकवता येणं, दॅट इज अ व्हेरी मच चॅलेंजिंग. कारण तुम्ही सगळे प्रायव्हेटमध्ये आपण काम करतो. बरोबर. नथिंग इज परमनंट राईट, ऑल इज टेम्पररी अजूनही. पण काय परमनंट आहे तर तुमचं नॉलेज परमनंट आहे, तुमचे स्किल्स परमनंट आहे. जेव्हा तुमच्याकडे फेल्युअर्स येईल किंवा काही इश्यू येईल तर यू शुड ग्रो इन युअर स्किल्स लेवल राईट. तर तेच एक अशी गोष्ट आहे की जे तुम्हाला परमनंट श्युअरिटी देईल की नाही यू विल बी सेफ इन युअर करिअर किंवा तुम्ही तुमच्या डेस्टिनी पर्यंत जाऊ शकता ऍटलिस्ट जोपर्यंत तुमचं लाईफ आहे. आणि सेकंडली डेफिनेटली हेल्थ इज इम्पॉर्टंट. माझा एवढा दुरून संबंध नाही आला व्यायामाचा, पण मी आमच्या म्हणजे जरूर असं सांगेल की जे लोक हेल्दी असतात ते चांगले डिसिजन्स घेतात लाईफमध्ये आणि त्यांचं करिअर लॉंग लास्टिंग राहतं आणि दे आर सक्सेसफुल. पण तुम्ही हेल्दी नसाल म्हणजे तर डेफिनेटली तुम्हाला व्यायामाची सवय नाहीये किंवा तर डेफिनेटली तुम्हाला कुठेतरी जाऊन ते सफर करावं लागतं. किंवा जेव्हा तुमची मजा सगळे क्रीम डेज येतात जे तुम्ही सेव्हिंग्स करून ठेवलेले असतात ते जेव्हा एन्जॉय करायचे दिवस येतात तेव्हा ते स्ट्रगलचा पिरियड राहतो, कारण तेव्हा हेल्थ साथ देत नाही बेसिकली. तर मी म्हणेल की सेव्हिंग्स बरोबर तुम्ही हेल्थचा पण एक
अजेंडा ठेवला पाहिजे. आणि मी हे कधी शिकलो, जेव्हा बेसिकली आपण बाहेर जातो, राईट. बाहेरचा अनुभव कशा, म्हणून तर म्हणतो ना, जेव्हा तुम्ही अर्ली एज मध्ये घर सोडता ना, कम्फर्ट झोन सोडता, तेव्हा तुमच्या करिअरला खरी चांगले दिवस येतात. म्हणून घर लवकरात लवकर सोडणं गरजेचं आहे. बाहेरच्या देशाचा अनुभव का पाहिजे, बेसिकली त्यात भरपूर काही शिकण्यासारखं मिळतं. म्हणजे तुम्हाला एक तर जॉब एक्सपिरियन्स वेगळ्या लेवलचाच मिळतो, पण तुम्हाला त्या लोकांकडून किंवा डिसिप्लिन म्हणा किंवा त्यांचे वेगवेगळे सेव्हिंग टेक्निक्स म्हणा, हे भरपूर काही आपल्या इंडियापेक्षा वेगळ्या पद्धतीच्या आहेत. तर मला तुमच्या स्टोरीमध्ये एक जाणून घ्यायचं आहे की हार्डवर्क तर आहेच, लकचं पण सपोर्ट तुम्हाला होतं. तुम्ही हार्डवर्क आणि लकला कसं सांगाल की? लक म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की ऍक्च्युली तुमच्या आई वडिलांचं मेन पुण्याई आहे, राईट. अच्छा. माझं त्याच्यावरती जास्त ट्रस्ट आहे. मी जास्त अटॅच होतो त्याबद्दल. तर ते मेन इम्पॉर्टंट राहतं. तर लक वगैरे असं असतं किंवा नसेल, मला त्यावरती एवढा विश्वास नाही. पण तुमचं पॅरेंट्स वरती फार तुमचं लक्ष पाहिजे, कारण त्यांनी तुमच्याकडे लक्ष दिलेलं असतं. तर हे तुमच्या कल्चरली येतं डेव्हलप बेसिकली. तर जेव्हा तुमच्याकडे ते इम्पॉर्टन्स राहतात, राईट, तर डेफिनेटली लक पण तुमचं काम करतं. तर हा आणि हे शिकण्यासारखं आहे, यात काय वेगळं असं हे नाहीये. याच्यासाठी स्कूलमध्ये शिकवलं, पण डेफिनेटली प्रयत्न करणे आणि फेल्युअर्स वरती शिकणं हे इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. बाकी तर आई वडिलांचे आशीर्वाद हेच तुमचं लक असतं. आणि ते आशीर्वाद आई वडील म्हणजे कुठल्याही घरातलं तुमचे मोठे लोक असतील किंवा सोसायटीतले असतील, राईट, ते वेल विशेष असणं तुमच्या पाठीमागे आहेत. म्हणून एवढे मोठमोठे लोक कसे हे झाले, दे आर म्हणजे ते त्यांच्या घरातले जे सिनियर्स होते, राईट, किंवा त्यांचे ऐकायचे, राईट, आणि ऐकल्यानंतर त्यांना रिस्पेक्ट ठेवायचे, त्यांची केअरिंग करायची, त्यांचे ब्लेसिंग्स इम्पॉर्टंट राहतात. डेफिनेटली जरी तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर व्यवस्थित नाही राहिला तरी ते तुम्हाला ब्लेसिंगच देतात. पण अल्टिमेटली इट साऊंड्स टू यू. तर लक हे काम करतच करतं, पण त्यासाठी तुम्ही पण त्या हिशोबाने एफर्ट ठेवायला पाहिजे. वयातला असा कोणता टप्पा आहे तुमच्या 45 की तुम्हाला जर चान्स मिळाला परत जगायला आवडेल? डेफिनेटली मला कुर्ल्यातलं जे आमचं घर होतं, चाळीतलं, ओके, कारण त्या शाळेतलं जीवन, राईट, शाळा जी होती आमची, राईट, ते जीवन कधी बेस्ट ना, कारण जबाबदारी होती पण एवढी जबाबदारी नव्हती, राईट. पण डेफिनेटली जो आमचं घर होतं, राईट, आणि वातावरण होतं, त्यात असं काही टेन्शन नव्हतं. आता जसं तुम्ही ग्रो होता किंवा बाहेर पडता, राईट, तसं थोडंफार तुम्हाला टेन्शन असतं की कसं होईल उद्या, राईट. तर टेन्शन नको माझ्या मते. थोडं रिलॅक्स लाईफ असलेलं लाईफ होती तुमची, तेच बेस्ट आहे. मी म्हणेल 10वी-12वी आणि एक कॉलेज, त्या घरातली, कुर्ल्यातल्या घरातली, दॅट इज अ बेस्ट लाईफ इन माय लाईफ. कारण ते विश्व वेगळं होतं, म्हणजे टेन्शन नव्हतं, सगळे एकत्र होते, आई बाबा होते, आणि कधी असं काही जाणवलं नाही की ही गोष्ट आपल्याकडे नाहीये म्हणून. वी वर हॅपी. आता किती वाटलं तरी यार, म्हणजे सगळं काय असून सुद्धा काही नसल्यागत आहे, असं आहे. असं तो अनुभव वेगळाच असतो. हा, म्हणजे डेफिनेटली आई बाबा बरोबर असणं कधी तुमच्यासाठी, आपले कझिन आपण जेव्हा सोबत राहतो, एका वयाचे असतो, ते एक आपला एक ग्रुप असतो की नाही यार आपण सगळे. आणि मेन म्हणजे त्यावेळेस कसं होतं माहितीये का, आमच्यासाठी असा वेगळा वेळ नव्हता. मी म्हणजे हार्डली शाळेतच खेळायचो, तेवढं खेळायचो. घरी आलं तर आमच्याकडे काहीतरी काम असायचं लागलेलं, किंवा मग काहीतरी वेगळं असं अभ्यास वगैरे. पण जास्त करून भावांबरोबर वगैरे संवाद किंवा तो वेळ बेस्ट असायचा शिकण्यासाठी. तर तेच दिवस बरे बेसिकली. आत्ता पण म्हणजे मिळालं तर बेसिकली. आणि कधी असं वाटलं नाही म्हणजे त्यावेळेस की किंवा गावाला जाऊन राहणे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दॅट इज ऑल्सो बेस्ट टाइम. कारण त्यातून पण तुम्हाला बरंच काही शिकायला मिळायचं गावाला पण. कारण गावाला पण काका काकू अशा आमच्याकडे लक्ष ठेवायचे की अरे बेस्ट टाइम होतात मेनली. तर तेच दिवस चांगले. आता कसं आहे की थोडस म्हणजे कमर्शियल टाईप लाईफ झाले की नाही, तुम्ही रोबोट सारखे ऑफिसला जा. पण ठीक आहे, ते आहे, आता जे आहे ते आहे, त्याला आहे, राईट. न्यू जनरेशनला काय एक मेसेज द्याल की काय करायला पाहिजे आजच्या या एआयच्या पिढीमध्ये? आपण नेमकं काय निवडायला पाहिजे? नुसतं डाटा कॉपी करून चालतं का? ओके,
ऍक्च्युली कसं आहे, म्हणजे बेसिकली नो डाऊट लोकसंख्या आणि अपॉर्च्युनिटीज ह्याचं हम्म. प्रोपोर्शनेट घेतली तर डेफिनेटली चॅलेंजेस आहेत, पण पॅनिक होण्याची गरज नाही. जर Okay. तुम्हाला तुमचा फोकस माहिती असेल, राईट, तर डेफिनेटली यू विल बी गुड करिअर तुम्ही करू शकता. जसं आणि आई वडिलांचं जे आहे ते ऐकलं पाहिजे नवीन पिढीने, ओके. कारण दे आर द बेस्ट गायडर. त्याने ते तुम्हाला ओळखतात चांगले, त्यामुळे तुम्ही काय चांगलं करू शकता ते आई वडीलच सांगू शकतात. प्लस तुम्ही स्वतःला पण ओळखलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तर हे सगळं आहेच आहे, पण मी म्हणेल की AI इज, म्हणजे सगळेच सांगतात असं, पण मी वेगळं असं सांगेल की मी स्वतः पण AI चा थोडाफार यूज करतो. नॉट ओनली ChatGPT, पण मी सर्टिफिकेशन्स पण केलेत AI मध्ये छोटे छोटे. तर व्हॉट आय वुड सजेस्ट, AI विल नॉट डिस्ट्रॉय जॉब्स, AI विल यूज टू क्रिएट जॉब्स ऍक्च्युली. जसं म्हणजे मी सांगतो ना, तुम्हाला जर स्वतःचं काही क्रिएट करायचं किंवा यूज करायचं, राईट, तर युझिंग AI, राईट, यू विल क्रिएट दोज. हे पूर्वी कसं असायचं, जर तुम्हाला स्वतःचं काय ऍप्लिकेशन बनवायचं किंवा काही हे बनवायचं तर त्यासाठी भरपूर आर्किटेक्ट लागायचा. आता AI मुळे त्या गोष्टी भरपूर सिम्पल झाल्या. जर तुमच्याकडे प्रॉपर इन्फ्रा आणि रिसोर्सेस असतील, यू विल क्रिएट युअर ओन ऍप्लिकेशन विथ लेस एफर्ट, राईट, किंवा स्वतः एक बनवू शकता काही तुम्हाला जे क्रिएट करायचं. तर ही पूर्वी विजिबिलिटी नव्हती. परत तुम्हाला लर्निंग अपॉर्च्युनिटी AI मुळे भरपूर लवकर झालेल्या आहेत. पूर्वी तुम्हाला एक ट्युटर लागायचा काही शिकायचं असेल तर. आता तुम्हाला जर काही करायचंय, शिकायचं असेल तर पटकन शिकता येतं. अपार्ट फ्रॉम दिस इज टेक्निकल, राईट, पण तुम्हाला एक बिझनेस शिकण्याची गरज आहे. मग कुठलंही एक डोमेन घ्या. जसं आजकाल 9वी पासूनच काही शाळांमध्ये इन्शुरन्स, कॉमर्स लाईनला एक वेगवेगळे सब्जेक्ट शिकवतात. इन्शुरन्स, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स किंवा रिअल इस्टेट, हे सगळे सब्जेक्ट आहेत काही शाळांमध्ये. तर त्यातून तुम्हाला काय शिकता येईल की तुम्हाला तुमची आवड जोपासता येईल. बाबा तुला इन्शुरन्सचं, कारण हे वास्ट आहे. इन्शुरन्स म्हणजे एक फक्त इन्शुरन्स आहे, त्यामध्ये भरपूर वास्ट नॉलेज आहे. ते तुम्हाला शिकण्याची गरज आहे आणि ते एका वर्षात नाही होणार. ते तुम्हाला टाइम स्पेंड करावा लागणार, 2 वर्ष 3 वर्ष. त्याचे वेगवेगळे सर्टिफिकेशन आहेत. जसं फायनान्स इज अ वास्ट फील्ड, ज्याच्यामध्ये CFA म्हणून सर्टिफिकेशन आहे, जे CA इक्विव्हॅलंट आहे पण इंटरनॅशनल सर्टिफिकेशन. जर तुम्ही CFA पास आउट असाल ग्रॅज्युएशन नंतर, डेफिनेटली यू विल ऍड, म्हणजे तुम्हाला म्हणजे दुसरं काही करिअरमध्ये करण्याची गरजच नाही, कारण त्याला व्हॅल्यू आहे, इंटरनॅशनल व्हॅल्यू आहे. म्हणजे मला असं वाटतं की प्रॅक्टिकल ज्यात आहे ते जास्तीत जास्त तिकडे फोकस करायला पाहिजे मुलांना. एक्झॅक्टली, म्हणजे AI हे तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही आणलं, टूलला युज करत आहे. हा, पण तुम्ही त्याचा लर्निंगसाठी कसा उपयोग करता, तुम्हाला जी आवड आहे त्यामध्ये AI उपयोग करता. कसा करता. जसं आता माझं फील्ड आहे, तर AIचं मी शिकू कसं शकतो, माझ्या फील्डमध्ये मी AI कसं इम्प्लिमेंट करू शकतो, हे जर तुम्हाला करता आलं तर मला नाही वाटत तुम्हाला काही. फॉर एक्झाम्पल म्हणेल की आपल्याकडे आपण अजूनही चायनाकडनं टॉईज इम्पोर्ट करतो, जे की खूप मोठं मार्केट आहे आजचं, जे की इंडियामध्ये अजूनही स्वतःच्या एवढ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या नाही आहेत आणि जे आहेत त्या क्वालिटी प्रोडक्ट नाही काढत आहेत. करेक्ट. मला वाटतं की डिझायनिंग मध्ये तुम्ही AI वापरू शकता की टॉय डिझाईन कसा करता येईल, पण मॅन्युफॅक्चरिंग कशी करायची, ते प्रोडक्ट बाहेर कसं काढायचं, मार्केटिंगला कसं पाठवायचं, त्याच्यावरती फोकस करून मुलांनी तिकडे सुद्धा म्हणजे नियोजन फोकस एक्झॅक्टली, दॅट इज अ बिझनेस माइंडसेट. मग तेच ना, मग हे सगळं माइंडसेट तुमचं अर्ली एज मध्ये व्हायला पाहिजे. त्यासाठी मॅच्युरिटी कसं आहे, बिझनेस साठी मी म्हणेल की अगेन तुम्हाला मॅच्युअर्ड होणं गरजेचं आहे. तुम्हाला फायनान्स मध्ये मॅच्युअर्ड पाहिजे, तुम्हाला डिसिजन मेकिंग मध्ये मॅच्युअर्ड पाहिजे. मॅच्युरिटी कशी येईल, एक एक्सपिरियन्स थ्रू येईल. आता तुमच्या फॅमिलीवरती आहे. जर तुमचा फॅमिली बिझनेस असेल तर वेल अँड गुड, तुम्ही लहानपणापासूनच मॅच्युअर्ड होता, राईट. पण तुम्ही नवीनच जॉब करून एखादा डिसिजन घेतात, देन यू नीड सम गुड एक्सपिरियन्स ऑफ दॅट बॅकग्राऊंड, ज्या तुम्ही मध्ये बिझनेस चालू करणार आहात. किंवा तुम्हाला एक चांगला तुमचा ग्रुप पाहिजे. जसं डॉक्टर लोकांचं जर हॉस्पिटल ओपन करायचं तर 5 जणांचा ग्रुप असतो. ते सुरुवातीला कुठेतरी जॉब करतात, त्यानंतर एक रेंटने कमी रिस्क मध्ये इन्व्हॉल्व करतात आणि नंतर स्वतःची इन्व्हेस्टमेंट करतात. तर ही स्टेप असते लाईफमध्ये. आता त्यामध्ये कसं असतं, तुम्ही अग्रेसिव्हली कुठेही उतरला आणि उद्या जर त्यात फेल्युअर आलं तर ती पण मानसिकता पाहिजे की तुम्हाला ते सस्टेन करता यायला पाहिजे, सर्व्हाइव्ह व्हायला पाहिजे, त्या मानसिकतेतून बाहेर यायला पाहिजे. तर हे इम्पॉर्टंट आहे. तर मी म्हणेल की सुरुवातीला तुम्ही पेशन्सफुल जा, कारण करिअर मोठं आहे, राईट. असं नाही की तुम्हाला
वय वर्ष 18 पासूनच बिझनेस करायचा किंवा जॉब करायचा. बरोबर. पण मी म्हणेल की जे पण कराल त्याला मिनिंगफुल असलं पाहिजे, काहीतरी व्हॅल्यू ऍड व्हायला पाहिजे, त्याचा उपयोग तुम्हाला जॉबमध्ये व्हायला पाहिजे. मी म्हणेल की AI वगैरे ठीक आहे, पण असे भरपूर जॉब्स आहेत की ज्याच्यामध्ये डिमांड भरपूर आहे. तर आजकाल कसं झालंय बेसिकली, म्हणजे 12वी पासून मागच्या 10 ते 12 वर्षात जे उठसूट कम्प्युटरला घ्यायचं, त्यामुळे लोकांना AIचा पॅनिक झालाय. पण देर आर अदर ब्रांचेस, बरोबर. जसं माझी वाईफ वॉटर ट्रीटमेंटमध्ये, एन्व्हायरमेंटल मध्ये आहे, राईट. त्याला भरपूर डिमांड आहे, त्यांच्याकडे रिसोर्सेस नाही, ते जॉब शोधतायत, लोक शोधतायत. SPT प्लांट मध्ये ते नाही, वॉटर ट्रीटमेंट म्हणजे आता तुम्ही नॉर्थला गेला, सगळ्या नद्या आहेत, सगळ्या पोल्युटेड आणि इव्हन सोसायटीमध्ये पण ते बसवलं जातं. हा, STP प्लांट. तर ते पण वेस्ट वॉटर जे पण तुमचं आहे त्याला तुम्हाला कन्वर्ट केमिकली हे करून, प्युरिफाय करून तुम्हाला हे करावं लागतं. तर हे एक डोमेन आलं ज्याला भरपूर डिमांड. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, त्याला पण भरपूर डिमांड येणार आहे. सस्टेनेबल इंजिनिअरिंग, जे जर्मनी सारख्या कंट्रीमध्ये ज्याला डिग्री आहे स्पेशल, तर नवीन पिढीने ह्याकडे पण बघणं गरजेचं आहे. आणि असं नाही, ग्रॅज्युएशन जरी तुम्ही कम्प्युटरमध्ये केलं, उद्या पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही वेगळ्या ह्याच्यामध्ये केलं तर तुम्हाला कोणी अडवणार नाही, किंवा तो दिवस गेले की तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि स्पेशलायझेशन वेगळ्या ह्याच्यात करा. जसं मी म्हणेल प्रवाह येतोय, फक्त एवढंच की जे कराल मनापासून करा आणि चांगल्या कॉलेजमधून करा, ज्याचा उपयोग तुम्हाला चांगले टीचर्स मिळतील, प्रॅक्टिकली तुम्ही साऊंड व्हाल आणि नॉलेज मिळेल, आणि त्याचा उपयोग तुम्हाला जॉबमध्ये करता येईल. पेट्रोलियम आहे, एनर्जी आहे, राईट, कॅपिटल मार्केट आहे, म्हणजे एवढे मोठं फील्ड आहे ना. मुलं म्हणजे काय करून काय नाही असं होऊ शकतं, पण तुम्हाला त्यातून तुमचा फोकस शोधायचा आहे. जसं तुम्ही मॅथ्स तुमचं लॉजिक चांगलं आहे, मॅथ्स चांगलं आहे, तर डेफिनेटली यू शुड ऑफ द AI वगैरे, कारण ते तुम्हाला पटकन ग्रॅप करू शकतं. पण तुमचं लॉजिक चांगलं नसेल, मॅथ्स चांगलं नसेल, तर कम्युनिकेशन चांगलं असेल तर मार्केटिंगकडे जाऊ शकता, मार्केटिंगमध्ये, सेल्समध्ये जाऊ शकता, कारण सेल्स हा सगळ्या डोमेनमध्ये लागतो. विदाउट सेल्स बिझनेस विल नॉट हॅपन. तर हे सगळं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट एक आहे, पण स्वतःला ग्रो करता, किंवा तुमची आवड कशात आहे. बरं, एखादा तुम्ही डिसिजन घेतला, तुमची आवड नसेल तरी पण हार्डवर्क किंवा प्रयत्न करून तुम्ही स्वतःला कसे डेव्हलप करताय, तर ते पण महत्वाचं आहे बेसिकली. आणि डेफिनेटली एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही ग्रो करतात, आणि तुम्हाला करिअर स्विच पण करता यायला पाहिजे. एक तर एका करिअरमध्ये नाही राहता कामा नये. ह्याच्या पुढचं करिअर थोडं वेगळं असणार आहे मुलांचं. म्हणजे आत्ता कसे जॉब आहेत तसे जॉब नाही राहणार, तर कसं कॉन्ट्रॅक्टिंग जॉब जास्त असणार. तर तुम्ही त्या माइंडसेटमध्ये पण यायला पाहिजे की नाही, मला 3 महिने काम करायचं, पण मला असं काम करायचं की त्या 3 महिन्यात मला पूर्ण 12 महिन्याचं हे करायचंय. तर कन्सल्टिंग जॉब म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बिझनेस म्हणजे इंडिव्हिज्युअल बिझनेस कसे असतात, त्या टाईपमध्ये तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचं. कारण जॉब्स प्रायव्हेटमध्ये पण राहतील, गव्हर्नमेंट तर आता सगळं प्रायव्हेटायझेशन करतच आहे. अगेन आय वुड से की आपल्या गव्हर्नमेंट काय करताय, ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या पद्धतीने करतो, पण आपण गव्हर्नमेंट चुकीचं करते म्हणून आपण त्यांना नावं ठेवून स्वतःच हे नाही करू शकत ना. आणि तुम्हाला बाहेर जाता आलं तर बाहेर जा, ते एक्सप्लोर करा. भरपूर मुलं अशी आहेत की ते ऑप्शन चूज करतात, आणि खर्च एवढा नाहीये बाहेर की तुम्हाला त्यातून एकदमच तुमचं करिअरमध्ये शो स्टॉपर फायनान्समुळे येतो. आजकाल स्कॉलरशिप मिळतात, भरपूर काही म्हणजे ग्लोबल आहे, आणि हे पूर्वीच्या लोकांपासून आहे बेसिकली. फक्त एन्व्हायरमेंट आणि वातावरण काही लोकांनाच माहिती होतं, ते ॲब्स्ट्रॅक्ट होतं, ते आत्ता खुलं झालंय असं आहे. आणि भरपूर काय काय करण्यासारखं आहे, असं काही IT मध्येच किंवा मेडिसिन मध्येच करता येईल असं नाही. इट्स रिअल इस्टेटमध्ये पण आजकाल सगळ्याच देशामध्ये सगळीकडेच ओपन बूम आहे, सिव्हिलमध्ये पण. त्यामुळे मी म्हणेल की इंजिनिअरिंग आणि हे तर होतच राहील, पण मुलांनी त्यांचा फोकस आणि कशामध्ये ते चांगले करू शकतात हे जर त्यांनी ओळखलं लहानपणापासूनच, तर मी म्हणेल दॅट इज अ गुड थिंग. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक स्पोर्ट्स पाहिजे कंपल्सरी. कारण कसं आहे, स्ट्रेस मॅनेज करायला स्पोर्ट्सच मदत करतो, किंवा तुमची व्यायामाची पद्धत. कारण कसं आहे, लॉंग लास्टिंग करिअर करायचं आहे, तर जे चांगले चांगले उद्योजक आहेत ते पण स्वतःला मेंटेन करतात, आणि तुम्हाला एक पॉज घेता यायला पाहिजे करिअरमध्ये राईट टाइमला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हेच मी सांगेल की एन्जॉय करा. आणि एवढं पण मी म्हणेल की सिरियसली राहण्याची गरज नाही, गोष्टी होतात. फक्त एवढंच आहे की तुम्ही फोकस राहणं गरजेचं आहे. फेल्युअर्स आलं किंवा टॉपला गेले म्हणजे सक्सेस आला, तरी तुमचं फोकस
तिथेच राहिलं पाहिजे की जास्त पलीकडचा विचार करण्यात पण पॉइंट पॉईंट स्टेप बाय स्टेप. बरोबर. दॅट इज इम्पॉर्टंट. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे पॉडकास्टच्या. आफ्टर रिटायरमेंट, आता तुम्ही मी तुमचे जे बघितले सगळे इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही ज्या मला डिस्कस केल्या सगळ्या, त्याच्यावरून असं वाटतं की तुम्ही पुढच्या 5 वर्षात रिटायर्ड व्हाल ॲज पर इन्व्हेस्टमेंट. तर पुढचे प्लॅन काय मग आता आफ्टर रिटायरमेंट? फॉर मी ॲक्च्युली रिटायरमेंट हा शब्द थोडा जड जातोय. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच असा रिटायरमेंट हा शब्द काढला. माझी मानसिकता अशी आहे की जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. पण डेफिनेटली माझा एक विजन आहे की ठीक आहे, मी जे स्ट्रगल केलं आहे, ॲज आय से राईट, आय एम नॉट सो मच टॅलेंटेड ऑर ब्रिलियंट पर्सन, बट फोकस आणि एक हार्डवर्क किंवा नवीन शिकण्याची उमेद, त्यातून आय मेड माय सेल्फ ॲज अ ग्रो, राईट. पण मी म्हणेल की मला जर काही करता आलं चांगलं रिटायरमेंट नंतर, तर डेफिनेटली आय शेअर माय एक्सपिरियन्स फॉर सोशल, राईट, समाजकारण, किंवा काही एक स्पेसिफिक एज मधली मुलं आहेत जे म्हणजे खालच्या समाजातले आहेत, त्यांना जर काही करता आलं, गायडन्स देता आला, कन्सल्टिंग करता आलं, तर दॅट इज डेफिनेटली काहीतरी करण्यासारखं आहे. कारण माझ्या वडिलांनी पण भरपूर काय काय असं केलेलं होतं. तर हे इम्पॉर्टंट आहे बेसिकली. तुम्हाला सगळ्याच म्हणजे सगळेच लोक करतात, मी काय असं वेगळं करणार नाही, म्हणजे NGOs थ्रू हे पण मला जर असं काही करिअर मी जे शिकलोय ते जर मला काही शेअर करता आलं चांगल्या मुलांना, आणि त्याचा यूज त्यांना झाला, जे एकदम डिप्रेस आहेत किंवा काही करण्याची उमेद नाही, आणि त्यांचं करिअर एकदम भरारीने आले आणि त्यांना हॅपीनेस देता आला करिअरमध्ये, तर डेफिनेटली ह्याच्यासारखा आनंद काही नसेल. मग मला पण वाटेल अरे आपण काहीतरी शिकलो, त्याचा उपयोग झाला. कारण मला असं वाटतं आपण काही करतो किंवा कमवतो, राईट, ते आपल्यापुरतं नाही राहिलं पाहिजे, तर सगळ्यांमध्ये शेअर व्हायला पाहिजे. आणि दॅट इज अ मजा ना. आता तुम्ही करताय, म्हणजे असा माझा विचार आहे, मे बी रॉंग, पण मला असं वाटतं की सगळ्याच ह्याला व्हॅल्यू, पण मी जे करतोय त्यातून अजून कुणाचा फायदा आला, आणि मी ते मागे पण केलेलं आहे ॲक्च्युली, आणि त्याचा फायदा मला होतो कुठे ना कुठे. त्यांचा हॅपीनेस, त्यांचा फोन आला की अरे सर आपने गाईड किया तो अच्छा लग रहा है मुझे, इट फील्स गुड. तर आपल्या पण मुलांमध्ये ते व्हायला पाहिजे. तर ती क्रांती आपण करायला पाहिजे बेसिकली सगळ्यांनीच, म्हणजे नॉट ओनली मी, की जे म्हणजे आपल्यासारखी लोक आहेत त्यांना ठीक आहे, पण जे लोक करू शकत नाहीत, एकदम हतबल आहेत, राईट, करिअर त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये, तर डेफिनेटली वी शुड हेल्प देम टू ग्रो, राईट. आपण जो आज पॉडकास्टला तुमची जी जर्नी बघितली ती खूप म्हणजे छान आहे, हार्ड आहे, स्ट्रगल आहे, त्यात तो आनंद आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या छान वेल एक्सप्लेन केल्या. आपण परत बसूया एकदा पुढच्या पॉडकास्टसाठी, त्यात अजून काही बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या तुमच्याकडनं. येस. तर आज जो तुम्ही मला खरंच टाइम दिला त्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून आभार मानतो. थँक्यू अमोलजी. आणि आज आपला इथे पॉडकास्ट थांबूया आपण. थँक्यू.